नमस्कार, राम राम. मी तुमचा अक्षय. तुम्हा सगळ्यांचं आणखी बातमीत अक्षयमध्ये शानदार स्वागत करतो. तसं पाहता आज आणखी बातमीत अक्षयचा 8वा एपिसोड टेलिकास्ट होतोय आणि मी खरंच खूप एक्साइटेड आहे. बघता बघता आणखी बातमीत अक्षयचे 8 एपिसोड युट्यूबला टेलिकास्ट होतात. पहिला एपिसोड हा आणखी बातमीत अक्षयचा 10 जानेवारीला टेलिकास्ट झाला होता, जो मी देव साहेबांना डेडिकेट केला होता. आणि पहिल्या एपिसोडला आपल्याला अक्षरशः 1 सबस्क्रायबर मिळाला होता. आणि बघता बघता आज आणखी बातमीत अक्षयचा चॅनल, आपली फॅमिली ही 500 सबस्क्रायबर्स मध्ये जाऊन पोहोचते. आणि खरंच ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची आणि मोलाची गोष्ट आहे. असंच प्रेम राहू द्या, असेच माझे एपिसोड्स तुम्ही बघत राहा. तर आज आणखी बातमीत अक्षयमध्ये आपण एका अशा अवलियाबद्दल जाणून घेणार आहोत. तसं पाहता आणखी बातमीत अक्षयमध्ये आपण बऱ्याच लेजंड्सना आपण जाणून घेतलं, त्यांची बायोग्राफी, त्यांचं चरित्र आपण खूप जवळून पाहिलं. तसंच आज आणखी बातमीत अक्षयमध्ये आपण एका अशा लेजंड्स बद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांचं मराठी चित्रपट सृष्टीमध्ये ज्यांचं स्थान खरंच खूप मोलाचं आहे. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये त्यांनी एक अद्वितीय कामगिरी केली आहे. तसा माझा मराठी चित्रपट सृष्टीचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा या अवलियाचं नाव घेतल्याशिवाय हा इतिहास पूर्ण होत नाही आणि पूर्ण होणारच नाही खरं तर आज आणखी बातमीत अक्षयमध्ये आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे मराठमोळा माणूस, राजा भोंच्या आणि प्रत्येक मराठी रसिकाच्या, मराठी कलाकाराच्या अक्षरशः जवळचं व्यक्तिमत्व. असं जरी आपण राजा भाऊंना म्हणालो तरी ते जास्त अतिरंजित वाटणार नाही, कारण राजा भाऊंच्या प्रत्येक सिनेमांचं, प्रत्येक नाटकाचं एकेकाळी असं गारुड मराठी रसिकांच्या मनावर होतं की अक्षरशः राजा भाऊंचे प्रत्येक सिनेमे मराठी रसिकाला नेहमीच आवडत गेले. तसं पाहायला गेलं तर राजा भाऊंच्या चरित्राचा जर आपण अभ्यास करायला गेलो तर राजा भाऊ हे असा माणूस होता ज्यांनी नेहमीच मराठी चित्रपट सृष्टीमध्ये एक अद्वितीय कामगिरी केली. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अद्वितीय कामगिरी करणारा एक सच्चा कलाकार म्हणून राजा भाऊंकडे प्रत्येक मराठी माणूस नेहमीच बघत आलाय. राजा भाऊंचं आयुष्य हे कलाकारासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरलेलं आहे. राजा भाऊंबद्दल जर आपण बोलायला गेलो, त्यांच्या चरित्राबद्दल जर आपण बोलायला गेलो तर राजा भाऊंचा जन्म हा 24 एप्रिल 1901 सालचा. लहानपणापासूनच राजा भाऊंना हे शाळेच्या गॅदरिंगमध्ये, शाळेमध्ये नाटकं करण्याचा एक छंद त्याकडे लागला होता आणि हा छंद पुढे त्यांना चित्रपट सृष्टीमध्ये घेऊन आला. राजा भाऊ लहानपणी शाळेच्या नाटकांमध्ये, गॅदरिंगमध्ये कामं करत असत, पण हा छंद एक प्रोफेशन म्हणून होईल असा खुद्द राजा भाऊंनी सुद्धा कधी विचार केला नव्हता. राजा भाऊंचे सिनेमे, राजा भाऊंचे चित्रपट जर आपण खूप जवळून पाहिले तर आपल्याला लक्षात येईल की राजा भाऊंनी एक अभिनेता म्हणून सुद्धा मराठी चित्रपट सृष्टीमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पण खऱ्या अर्थाने राजा भाऊंची ओळख झाली ती म्हणजे एक दिग्दर्शक म्हणून. दिग्दर्शन हा राजा भाऊंच्या यशाचा खरंच खूप एक मोठा भाग आहे असं म्हटलं तरी काही हरकत ठरणार नाही. मूकपटाच्या जमान्यामध्ये चित्रपट जेव्हा पडद्यावर सुरू होत असे तेव्हा बाहेरून मागून संगीत वाजवलं जाईल, कारण मूकपटाचा जमाना होता. तेव्हा बाहेरून जेव्हा संगीत वाजवल्या जाणाऱ्या मंडळींमध्ये त्याकडे राजाभाऊ परांजपे बसत असत. त्यामुळे सिनेमा काय असतो या बारीक सारीक गोष्टी राजा भाऊंना त्याकडे अवगत होत होत्या. याच दरम्यान राजा भाऊंची भेट झाली ती म्हणजे बापूराव केतकर. हे त्याकडे गोदावरी सिनेटोनचे संगीत दिग्दर्शक होते आणि त्यांच्यासोबत त्यांची भेट झाली. त्यानंतर त्यांना असं विचारलं की तू गोदावरी सिनेटोन मध्ये माझ्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करशील का. राजा भाऊंनी या संधीचं सोनं केलं आणि त्यांचा खऱ्या अर्थाने चित्रपट सृष्टीमध्ये त्यांचा प्रवेश झाला, तो म्हणजे गोदावरी सिनेटोनचे संगीत दिग्दर्शक बापूराव केतकर यांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून राजाभाऊ परांजपेंनी त्याकडे काम पाहिलं. राजा भाऊंचा प्रवास त्याकडे सुरू होता आणि याच दरम्यान त्यांची भेट झाली ती म्हणजे केशवराव दाते यांच्यासोबत. केशवराव दाते हा त्याकडे खूप मोठा इसम होता, जो नाट्य मनवंतर नावाची एक नाट्य संस्था त्याकडे चालवत होता आणि त्या दरम्यान त्यांची ओळख झाली, चांगली मैत्री झाली. तेव्हा केशवराव दाते राजाभाऊ परांजपेंना असं म्हणाले की तू माझ्यासोबत नाट्य मनवंतर या संस्थेमध्ये ऑर्गन वादकाची भूमिका बजावू शकशील का. तेव्हा राजा भाऊंनी त्यांना हो म्हणून टाकलं, कारण मैत्रीचं नातं खरंच खूप दृढ झालं होतं त्याकडे. तेव्हा राजा भाऊंनी नाट्य मनवंतर या संस्थेमध्ये ऑर्गन वादकाची भूमिका थोडे दिवस सांभाळली. तेव्हा केशवराव दातेंच्या असं लक्षात आलं की राजा भाऊंना अभिनयाचा, नाटकाचा आणि सिनेमाचा खूप चांगला सेन्स आहे. तेव्हा केशवराव दातेंनी राजाभाऊ परांजपेंना असं म्हणाले की तू लपंडाव या नाटकामध्ये भूमिका करशील का. तेव्हा लपंडाव या नाटकामध्ये राजाभाऊ परांजपेंना केशवराव दातेंनी सगळेच केलं आणि योगायोगाने लपंडाव या नाटकामध्ये भूमिका साकारणारा कलाकार तो नाटक सोडून गेला होता आणि ती भूमिका राजाभाऊ परांजपेंना त्याकडे मिळाली होती. लपंडाव या नाटकामुळे
त्यामुळे खऱ्या अर्थाने राजाभाऊ नाट्यसृष्टीमध्ये आले, त्यांचा प्रवासही त्या काळी सुरू होता आणि याच दरम्यान त्यानंतर त्यांनी बऱ्याच छोट्या मोठ्या नाटकांमध्ये त्यांनी कामं केली आणि त्यानंतर केशवराव दातेंनी राजाभाऊ परांजपेंना सावकारी पाश या सिनेमामध्ये त्यांची निवड केली। सावकारी पाश हा सिनेमा त्याकडे खरंच खूप चालला। या सिनेमामध्ये व्ही शांताराम सारखे मोठमोठे दिग्गज या सिनेमामध्ये होते। या सिनेमामधला राजाभाऊंचा रोल, राजाभाऊंचा भूमिका ही खरंच त्याकडे खूप गाजली। त्यानंतर राजाभाऊ खूप छोटे मोठे सिनेमे, खूप छोटे मोठे नाटकांमध्ये राजाभाऊ काम करत होते आणि याच दरम्यान त्यांची भेट झाली ती म्हणजे भालजी पेंढारकर यांच्यासोबत। भालजी पेंढारकर यांच्यासोबत राजाभाऊ परांजपेंनी एक सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्या काळी काम देखील सांभाळलं। त्यानंतर भालजी पेंढारकरांच्या सिनेमामध्ये राजाभाऊ परांजपेंनी छोटी मोठे कामं देखील केले, छोटे मोठे रोल्स केले। भालजी पेंढारकरांकडून राजाभाऊ परांजपेंना त्याकाळी बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या। राजाभाऊंची जर प्रत्येक भूमिका आपण जवळून पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की मग राजाभाऊंची ती कुठलीही भूमिका असो, मग ती कौटुंबिक असो, विनोदी असो, रहस्यमयी असो किंवा कारुण्यमयी असो, राजाभाऊंनी अक्षरशः त्यांच्या भूमिका त्याकडे जिवंत केल्या। राजाभाऊंनी त्यांच्या भूमिकांना वेगवेगळे शेड्स त्याकडे दिले होते, त्यामुळे राजाभाऊ नेहमीच प्रत्येकाला त्याकडे लक्षात राहिले। राजाभाऊंनी हीच लक्षणं त्यानंतर त्यांच्या दिग्दर्शनासाठी वापरली आणि त्यांचे प्रत्येक सिनेमे त्याकडे अक्षरशः सुपर डुपर हिट होते, मग तो मराठी सिनेमा असो किंवा हिंदी सिनेमा असो। राजाभाऊ परांजपेंनी अक्षरशः वयाच्या 40 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी 80 पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी सिनेमे त्याकडे दिले। त्यामध्ये जर नावच घ्यायची झाली तर सुवासिनी हा एक सिनेमा होता, त्यानंतर पाठलाग हा एक सिनेमा होता, आधार एक होता, गुरुकिल्ली होता, पेडगावचे शहाणे, लाखाची गोष्ट, जगाच्या पाठीवर ही अक्षरशः गाजलेली मराठी सिनेमे। त्यानंतर बिमल रॉयचा बंदिनी होता, बाप बेटे, लव्ह अँड मर्डर सारखी हिंदी सिनेमे त्याकडे राजाभाऊंनी दिले आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा राजाभाऊंनी स्वतःचं आढळ स्थान त्याकडे निर्माण केलं। सुवासिनी तर हा त्याकडे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये गाजलेला खूप मोठा सिनेमा होता। मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सुवासिनी या सिनेमाचं नाव नेहमीच प्रत्येक मराठी रसिक घेत आलाय आणि सुवासिनी या सिनेमासाठी त्याकडे राजाभाऊ परांजपेंना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून त्याकडे पारितोषिक मिळालं होतं। त्यानंतर पाठलाग हा एक सिनेमा होता ज्यासाठी राजाभाऊ परांजपेंना त्याकडे राष्ट्रपती पदक मिळालं होतं, जो सिनेमा मराठी चित्रपटसृष्टीमध्ये त्याकडे खूप गाजला होता। त्यानंतर पाठलाग या सिनेमाचा त्याकडे राज खोसला यांनी हिंदीमध्ये रिमेक केला, तो म्हणजे मेरा साया या नावाने तो सिनेमा आला होता, ज्यामध्ये सुनील दत्त आणि साधना या सिनेमामध्ये लीड रोल मध्ये होते आणि हा सिनेमा सुद्धा त्याकडे खूप गाजला होता। इतकी मोठी किमया त्याकडे राजाभाऊ परांजपेंची मराठी चित्रपटसृष्टीमध्ये होती। आजचा आणखी बातमी दाक्षेचा एपिसोड आपण मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अद्वितीय कामगिरी करणारा एक सच्चा कलाकार राजा परांजपे यांना डेडिकेट केला आणि आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे मला आवर्जून सांगा आणि आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आणि जाताना आणखी बातमी दाक्षेचा आपुलकीचा सल्ला जो मी नेहमीच आणखी बातमी दाक्षेच्या एपिसोडच्या शेवटी अगदी आपुलकीने देत असतो, तो म्हणजे आजचा आपुलकीचा सल्ला हा ज्या माझ्या मित्रांनी नुकतेच 12वीचे आणि 10वीचे पेपर दिले आहेत खास त्यांच्यासाठी। तसं पाहता मी माझ्या आयुष्यामध्ये खरंच खूप एक सकारात्मक आणि ऑप्टिमिस्टिक माणूस आहे, त्यामुळे मला जे पाहिजे ते नेहमीच करत आलोय। सहसा मी न्यूजपेपर बातम्या वगैरे बघत नाही, कारण मला असं वाटतं की न्यूजपेपर आणि बातम्या बघितल्याने नकळतच आपल्या शरीरामध्ये एक निगेटिव्हिटी शरीरामध्ये घुसत असते, त्यामुळे मी सहसा या गोष्टींपासून जरा लांबच असतो। पण आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो, आपण समाजाचा काहीतरी भाग आहोत म्हणून मी आधेमध्ये न्यूजपेपर चालत असतो, कारण समाजामध्ये काय गोष्टी चालल्या आहेत या गोष्टी तरी आपल्याला माहीत असाव्यात, म्हणून मी न्यूजपेपर बातम्या आधेमध्ये बघत असतो। तसंच काल मी सहज एक न्यूजपेपर उघडला आणि बातमी बघायला मी सुरुवात केली आणि पहिली बातमी मी जी वाचली ती वाचून अक्षरशः माझं डोकं सुन्न झालं, कारण ती बातमी अशी होती की नुकतंच 12वीचे पेपर झालेत आणि 12वीच्या पेपरचा रिझल्ट काय येईल त्यामुळे एका मुलाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे मी जेव्हा अशा बातम्या वाचतो तेव्हा अक्षरशः मला खूप वाईट वाटतं। तेव्हा मला मित्रांनो तुम्हाला हेच सांगायचं की तुम्ही तुमचं आयुष्य इतकं गांभीर्याने घेऊ नका, कारण तुम्हाला काय करायचंय हे आपल्यापेक्षा इतर कुणालाही चांगलं कळालेलं नसतं, त्यामुळे तुम्ही स्वतःला इतकं गांभीर्याने घेऊ नका। आपण नेहमी आपल्या आईबापांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करतो, आपण नेहमी आपल्या मित्रांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करतो, आपण नेहमी आपल्या नातेवाईकांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करतो की आपल्याला आयुष्यामध्ये काय करायचंय। पण मित्रांनो मला तुम्हाला असं सांगायचं की तुम्ही नेहमी स्वतःला विचारा की आपल्याला काय करायचंय, आपण काय करू शकतो।
तुमचे 10वीचे मार्क 12वीचे मार्क्स या गोष्टींवर तुम्ही स्वतःला अक्षरशः न्याहाळू नका, कारण तुमचे 10वीचे मार्क 12वीचे मार्क तुमचं आयुष्य, तसं पाहायला गेलं तर तुमचं कॉलेज लाईफ, तुमचं शालेय लाईफ, तुमचं महाविद्यालयीन लाईफ आणि तुमचं आयुष्य या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। तुम्ही शाळेमध्ये शिकलेले काटकोन त्रिकोण षटकोन आणि तुमच्या आयुष्याचा इकडे काहीही संबंध नाही। तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला लागतो ते म्हणजे फक्त दृष्टिकोन। त्यामुळे तुम्ही स्वतःला इतकं गांभीर्याने घेऊ नका। नेहमी चांगल्या लोकांच्या सहवासामध्ये राहा, चांगल्या लोकांसोबत फिरा, ट्रॅव्हलिंग करा, नवीन लोकांशी भेटा। यामुळे काय होईल की नकळत तुमचा स्ट्रेस हा कुठच्या कुठे गायब होऊन जाईल। सामान्य माणसांना भेटल्याने तुमच्या लक्षात येईल की आपल्यापेक्षा ह्यांचं स्ट्रेस किती मोठं आहे, तरी सुद्धा आपण किती फुटकळ कारणांवरून स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेत होतो। मला असं म्हणायचं की तुम्हाला ज्या गोष्टींमध्ये आवड आहे, रुची आहे, इंटरेस्ट आहे, त्या गोष्टींमध्ये तुम्ही अभ्यास करा। म्हणजे काय होईल, नकळतच तुमची प्रगती सुद्धा होईल। आणि खरं सांगतो मित्रांनो, आपण आपल्या आवडत्या क्षेत्रांमध्ये जेव्हा काम करत असतो तेव्हा त्यासारखी दुसरी समाधानकारक दुसरी गोष्ट कुठलीही नसते। त्यामुळे स्वतःला इतकं गांभीर्याने तुम्ही घेऊ नका। तुम्हाला नाटकांची आवड असेल तर नाटकांमध्ये काम करायला सुरुवात करा। यामुळे काय होईल की नकळत तुमचा व्यक्तिमत्व विकास होईल। मला असं म्हणायचं की तुम्ही प्रवास करायला सुरुवात करा। प्रवासामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या धाटणीचे वेगवेगळी माणसं भेटतात, तुम्हाला त्यांचं कॅरेक्टर अभ्यासायला मिळतं। त्यामुळे नकळतच तुमचा स्ट्रेस हा कुठच्या कुठे पळून जाईल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही। तर आजचा हा काही वातवित अक्षयचा एक आपुलकीचा सल्ला, एक